Hello friends, hello everyone. Friends, स्टँडर्ड 8th ब्रिज कोर्स. मित्रांनो, आपणा सर्वांना ज्ञात आहेच की 1 जुलै ते 14 ऑगस्ट या दरम्यान 45 दिवसाचा महाराष्ट्र शासनाने ब्रिज कोर्सचं नियोजन केलेलं आहे. आणि आपणा सर्वांना माहीत आहे की या ब्रिज कोर्समध्ये गेल्या वर्षीच्या अभ्यासक्रमावरती हा ब्रिज कोर्स डिपेंड आहे. इयत्ता 7वीच्या वर्गातील संपादनूक पातळी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप ही गाठलेली नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हा सेतू अभ्यासक्रम आहे. इथं आपल्याला स्क्रीनवरती चित्रामध्ये दिसते बघा की अकॅडमिक इयर 2020-21 आणि पुढं ब्रिज आहे आणि अकॅडमिक इयर 21-22. तर 2020-21मध्ये बहुतांशी ठिकाणी कोरोनाच्या या विपरीत परिस्थितीमुळं शाळा प्रत्यक्ष भरल्या नाहीत किंवा अध्यापन ज्या ठिकाणी झालं नाही अशा विद्यार्थ्यांच्यामध्ये जो एक लर्निंग गॅप निर्माण झालेला आहे तो लर्निंग गॅप भरून काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या ब्रिज कोर्सची संकल्पना इथं निर्माण केलेली आहे. आणि यामध्ये आपणाला ज्या ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत त्या आपण रोज एक ॲक्टिव्हिटी या पद्धतीनं आपण सोडवायचं आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण 1 जुलै, 2 जुलै, 3 जुलै आणि 4 जुलै 1 ते 4 जुलै अखेरच्या 4 ॲक्टिव्हिटीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आपण सर्वांनी या ब्रिज कोर्ससाठी एक स्वतंत्र वही इंग्रजीसाठी घालायचे. गेल्या वर्षीच्याच पुस्तकावरती या सर्व ॲक्टिव्हिटी डिपेंड आहेत आणि या ब्रिज कोर्सचा आपणाला या चालू वर्षात खूप फायदा होणार आहे. आपल्या शाळेनं तुमच्यासाठी गेल्या वर्षभर ऑनलाईन शिक्षण पद्धती राबवलेली आहे. आपणा सर्वांनी तो अभ्यास केलेला आहे. तुमची ही एक ब्रिज कोर्सच्या मदतीनं तुमची एक चांगली उजळणीसुद्धा ती होऊ शकते. मित्रांनो, आपण पुढं स्क्रीनमध्ये जर पाहत गेलो तर एक सर्वात महत्त्वाचं की तुम्ही या ब्रिज कोर्सची जी PDF तुम्हाला पाठवली गेलेली आहे त्याची तुम्ही सर्वांनी एक प्रिंट काढावी आणि प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला सोडवणं अधिक सोपं आणि सुलभ होऊ शकेल. त्यामुळे अगदी आनंदानं आपण हे सोडवायचं आहे. आणि दर 15 दिवसांनी आपली एक टेस्ट होणार आहे. त्यामध्ये आपण उत्कृष्ट कामगिरी करायची आहे. तर ब्रिज कोर्स सेतू अभ्यासक्रम विषय इंग्रजी इयत्ता 8वी. मित्रांनो, आपण जर स्क्रीनवर पाहिलं तर तुम्हाला दिसतं की इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स, पेरेंट्स अँड फॅसिलिटर्स. आता प्रत्यक्ष तुम्ही आमच्यासमोर नाही आहे. तुम्ही जर आमच्यासमोर प्रत्यक्ष असता तर या सर्व कृती आपण सर्वांनी मिळून केल्या असत्या. पण तुम्ही या कोरोनाच्या परिस्थितीमुळे तुम्ही तुमच्या घरात आहात तर पालकांची मदत ही खूप महत्त्वाची आहे. मी या व्हिडिओच्या निमित्तानं सर्व पालकांना विनंती करतो की आपल्या पाल्यांना या ब्रिज कोर्समध्ये आपण वेळ देऊन तुम्ही त्यांचेच सुलभ व्हावं आणि त्यांचा उत्तमोत्तम तुम्ही या सेतू कोर्सचा अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यावा अशी मी पालकांना विनंती करतो. इतर मार्गदर्शन आम्ही या व्हिडिओच्या निमित्तानं तुम्हाला करतच आहोत. मित्रांनो, इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स या महत्त्वाच्या की तुमच्यासाठी या सूचना आहेत. तुम्ही हे करायचं आहे. काय करायचं आहे बघा. आय विल रीड इट, यू विल सी ऑन द स्क्रीन. डिअर स्टुडंट्स, ड्यू टू pandemic situation in the last academic year, you continued your learning and education through online and in various digital modes. This bridge course has been prepared for you with the objective of reviewing the previous year's syllabus at the beginning of the present academic year and helping you to prepare for this year's syllabus. मित्रांनो, तुम्ही सर्वांनी गेल्या वर्षी ऑनलाईन डिजिटल मोडचा उपयोग करून अभ्यास केलेला आहात आणि यावर्षी तुम्ही पुढच्या इयत्तेत अर्थात इयत्ता 8वीमध्ये तुम्ही आलेला आहात आणि त्याकरिताच हा ब्रिज कोर्स आहे. गेल्या वर्षाच्या संपादन पातळी क्षमता विधानं
जी तुम्हाला संपादित करण्यासाठी जर अडचण आली असेल तर ती यातून पूर्ण होईल. तुम्ही सर्वांनी गेल्या वर्षी खूप छान अभ्यास केलेलाच आहे. एक द ब्रिज कोर्स लास्ट फॉर अ टोटल ऑफ 45 डेज असणार आहे आणि 3 टेस्ट त्यामध्ये असणार आहे. हा ब्रिज कोर्स आहे तो तुम्हाला खूप मदत करेल, हेल्प यू टू अंडरस्टँड एक्झॅक्टली व्हॉट यू हॅव लर्न इन द प्रिव्हियस अकॅडमिक इयर अँड टू अंडरस्टँड द करिक्युलम फॉर द नेक्स्ट क्लास. The bridge course should be studied on a day-to-day basis. आपल्या दैनंदिन जीवनावरतीच आधारित हा सगळा अभ्यासक्रम आहे. इन कन्सिस्ट ऑफ डे टू डे वर्कशीट. यू आर एक्सपेक्टेड टू सॉल्व द वर्कशीट ऑन युअर ओन ॲज पर द गिवन प्लॅन. तुम्हाला या ठिकाणी प्लॅन दिलेला आहे, सगळं दिलेलं आहे, जे आहे ते फक्त आपण पूर्ण करायचं आहे. And seek the help of teacher, parents or siblings if you have difficulty solving the worksheet. ही वर्कशीट पूर्ण करत असताना तुम्हाला जर काही अडचणी आल्या तर तुम्ही तुमच्या भावंडांची मदत घ्या, पालकांची मदत घ्या, तुमच्या शिक्षकांची मदत घ्या. The video links are provided to better understand the text and activities given in each worksheet. For reference, try to understand the concept using them. तुम्हाला इतर रेफरन्स साहित्य सुद्धा पुरवलेलं आहे, दीक्षा ॲप वगैरे त्याच्या लिंक सुद्धा पुरवलेल्या आहेत की ज्याच्या माध्यमातून तुम्ही हे उत्तम करू शकाल. सॉल्व द टेस्ट प्रोव्हाइडेड अलॉंग विथ ॲज प्लॅन्ड. जे काही नियोजित आहे त्या सगळ्या टेस्ट आपण सोडवायच्या आहेत. अँड गेट इट चेक्ड विथ द टीचर आफ्टर कम्प्लिटिंग द टेस्ट. आणि या टेस्ट संपल्यानंतर शिक्षकांच्याकडून अर्थात आमच्याकडून तुम्ही या तपासून घ्यायच्या आहेत. त्याकरिता तुम्ही एक स्वतंत्र वही याकरिता घाला आणि तुम्हाला पाठवलेली जी PDF आहे त्या PDFचं तुम्ही एक प्रिंट काढाल तर तुम्हाला अधिक सोपं होईल. Seek the help of teacher, parents or sibling to understand the part that is not understand or seem difficult. ज्या गोष्टी तुम्हाला कठीण भासतात, जाणवतात, त्याकरिता तुम्ही तुमच्या भावंडांची मदत घ्या, शिक्षकांची घ्या. ओके फ्रेंड्स, पालकांची मदत घ्या. बेस्ट विशेस टू ऑल फॉर द सक्सेसफुल कम्प्लिशन ऑफ दिस ब्रिज कोर्स. ओके, नाव ॲक्टिव्हिटी नंबर 1 स्टँडर्ड 7th अँड सब्जेक्ट इंग्लिश ब्रिज कोर्स बुक हे आहे. सुरुवातीलाच आपल्याला काय सांगितलंय बघा, लर्निंग आउटकम्स, कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स. तुम्हाला लर्निंग आउटकम्समध्ये या ॲक्टिव्हिटी 1 मधून तुम्हाला काय साध्य झालं पाहिजे, प्रत्येक ॲक्टिव्हिटीचा हेतू हा सुरुवातीलाच या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे आणि तो आपणाला आलाच पाहिजे. प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या सुरुवातीला 1, 2, 3 असे कॉम्पिटन्सीज दिलेले आहेत, कॉम्पिटन्सी स्टेटमेंट दिलेले आहेत, लर्निंग आउटकम दिलेले आहेत. त्या गोष्टी तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी संपल्यानंतर साध्य झाल्या पाहिजेत. ओके, या ॲक्टिव्हिटीमधून तुम्हाला काय साध्य करायचं आहे बघा. लिसन्स अटेंटिव्हली इन द क्लासरूम. व्यवस्थितपणे जे काही वाचलेलं आहे, सांगितलेलं आहे ते ऐकायचं आहे तुम्ही. तुमची लिसनिंग ॲक्टिव्हिटी या ठिकाणी आहे. सेकंड वन, रिस्पॉन्स टू डिफरंट काइंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स, रिक्वेस्ट अँड डायरेक्शन्स इन व्हेरिएड कॉन्टेक्स्ट. आणि तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या परिस्थितीत, वेगवेगळ्या ठिकाणी ज्या काही सूचना आहेत, विनंती आहे, या तुम्हाला व्यवस्थित करता आल्या पाहिजेत, सांगता आल्या पाहिजेत, देता आल्या पाहिजेत किंवा दिलेल्या सूचनाही कळल्या पाहिजेत. ह्या 2 गोष्टी या ॲक्टिव्हिटीमधून आपण साध्य करायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, या तुम्ही पाहू शकता. तुम्ही चित्र पहा, त्यानंतर पिक्चर्स पहा. गाईड्स ओनली वेअर नेसेसरी सांगितलेलं आहे की तुम्हाला तुमचे पालक, शिक्षक जिथं आवश्यक आहे तिथं तुम्हाला ते मदत करणारच आहेत. तुमचं तुम्ही जास्तीत जास्त हे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. दिलेल्या सूचनेनुसार तुम्ही या गोष्टी सोडवून पूर्ण करायच्या आहेत. ओके, तुम्ही शक्य असेल तर ग्रुप, पण सध्याच्या काळात तर ग्रुप करणं इतकं संयुक्तिक वाटत नाही आहे, पण तुमच्या घरातल्या घरात जे तुम्ही भावंड आहात ते एकमेक ग्रुप करून पाहू शकता. मेक शुअर दॅट ऑल स्टुडंट्स फेमिलियर विथ पिक्चर मॅचेस. स्टुडंट्स आन्सर, प्रश्नांची उत्तर द्यायचे आहेत. ओके, आता या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही काय करायचं आहे पहा. इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, ही इन्स्ट्रक्शन जी दिलेली आहे ती इन्स्ट्रक्शन पहा. लुक ॲट द पिक्चर केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. लुक ॲट द पिक्चर्स केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. चित्राकडे पाहून ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. थिंक ट्वाईस अँड फिल करेक्ट इन्स्ट्रक्शन्स.
एक दोन वेळा विचार करा आणि मगच ही ॲक्टिव्हिटी सोडवा. फिल इन द ब्लँक्स अँड कम्प्लीट डायलॉग अँड डिस्कस युअर डाऊट्स विथ युअर ग्रुप अँड टीचर. तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये चर्चा करा आणि तुमचे डाऊट शोधून काढा. त्यातून जर नाही डाऊट क्लिअर झाले तर शिक्षकांशी संपर्क साधा म्हणून सांगितलेला आहे. लर्निंग ॲक्टिव्हिटी आपली या ठिकाणी दिलेली आहे. लुक ॲट द पिक्चर्स अँड कम्प्लीट द फॉलोइंग रिस्पॉन्सेस. आता या ठिकाणी आपल्याला काही चित्र दिसतात आणि हे चित्र पाहून खाली दिलेले रिस्पॉन्सेस आपण पूर्ण करायचे आहेत. आपल्याला या ठिकाणी जे चित्र दिसतात ते बघा काय काय आहेत. आय विल नाव यू विल सी क्लिअरली. या ठिकाणी हे जे चित्र आहेत, प्लीज स्टँड इन क्यू संबंधी हे चित्र आहे. इन्स्ट्रक्शन आहेत, सूचना आहेत. या ठिकाणचं हे चित्र आहे की रेल्वे स्टेशनवरती आहात, तुम्ही प्रवास करत आहात, मास्क परिधान करणं आवश्यक आहे. या ठिकाणी डोंट टच, स्पर्श करू नका, शांत राहा, प्लीज कीप क्वाईट. त्यानंतर वॉश युअर हँड्स हे सांगणारे एक चित्र आहे. बागेतले हे चित्र आहे. आता हे चित्र पाहून आणि अल्सो या ठिकाणी एक चित्र तुम्हाला दिसतं की प्लीज रिमूव्ह युअर फुटवेअर. हा जो फलक आहे तर या पद्धतीनं या चित्रावरती आधारित तुम्हाला या ठिकाणी आता खाली प्रश्न दिलेले आहेत. तर हे जे 7 प्रश्न आहेत, या 7 प्रश्न तुम्ही सोडवायचे आहेत आणि या 7 प्रश्नाची उत्तर जे आहेत ते ॲन्सर्स ऑलरेडी आपल्याला खाली दिलेले आहेत आणि ते योग्य त्या वाक्यामध्ये आपल्याला ते ॲन्सर भरायचे आहे. तुमच्या लक्षात येतं? पहा, ॲन्सर पहिल्यांदा वाचून घ्या. कीप क्वाईट, अ मास्क, क्यू, वॉश युअर हँड्स, फुटवेअर, मूव अँड डोंट टच. मित्रांनो, हे सगळं तुम्ही करत असताना तुम्ही एक डिक्शनरी सोबत तुमच्या असणं अत्यावश्यक आहे. तुमच्या ऑलरेडी डिक्शनरी असणार आहे, नसेल तरी खरेदी करा. आणि काही शब्दांचे अर्थ समजले नसतील, आपल्याला अर्थ इंटरप्रेट होत नसतील तर ते डिक्शनरीमध्ये पाहून आपण शिकायचं आहे. फर्स्ट, वी शुड डॉट डॉट इन द लायब्ररी. वी शुड डॉट डॉट इन द लायब्ररी. आता लायब्ररीचं चित्र या वरीलपैकी जर आपण पाहिलं तर कुठलं चित्र आहे लायब्ररीचं आपल्याला लक्षात येईल. पहा, या ठिकाणचं हे चित्र जे आहे ते लायब्ररीचं, हे चित्र लायब्ररीचं आहे. आणि या ठिकाणची सूचना काय बघा, प्लीज कीप क्वाईट. तर या ठिकाणी आपल्याला कीप क्वाईट खाली ऑप्शन दिलेला आहे. तर या ठिकाणचा पहिला ऑप्शन कीप क्वाईट आपण घेईन आणि वाक्य पूर्ण होईल, वी शूड कीप क्वाईट इन द लायब्ररी. या पद्धतीनं तुम्ही योग्य ते शब्द, चित्रही तुम्हाला मदतीला दिलेले आहेत. आता मी जे मगाशी म्हटलो ते तुम्हाला इथं थोडं लक्षात आलं असेल. कॉम्पिटन्सी टू न सेकंड बघा, रिस्पॉन्स टू डिफरंट काइंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स, रिक्वेस्ट अँड डायरेक्शन्स इन व्हेरिएड कॉन्टेक्स्ट. तुमच्या ध्यानात येत आहे की हे चित्र पाहून आपल्याला या सूचना, इन्स्ट्रक्शन्स असतील, विनंती असेल, हे करता यायला पाहिजे. ऑन नेक्स्ट, सॉल्ड ॲक्टिव्हिटी डेमो या ठिकाणी तुम्हाला एक दिलेला आहे की तुम्ही जर तुम्हाला काही सांगत असाल, सूचना देत असाल, कुठला पत्ता सांगत असाल तर तो कसा सांगावा, पोलाईट एक्सप्रेशन आपले असाव्यात हे सांगणारं या ठिकाणी आहे. पहा, सॉल्ड ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिसते आपल्याला. टीचर विल टेल टू वॉच द पिक्चर अँड प्रिपेअर सुटेबल इन्स्ट्रक्शन्स फॉर इट. आता हे दिलेलं चित्र तुम्ही अतिशय काळजीपूर्वक पाहायचं आहे आणि त्या सूचनेनुसार तुम्ही हे प्रॅक्टिस करायचे आहे. ओके, काय प्रॅक्टिस आहे बघा. टीचर विल टॉक अबाउट द फॉलोइंग इन्फॉर्मेशन विच इज रिलेटेड अबाउट रिक्वेस्ट अँड फॉर्म्स टू ग्रुप्स ऑफ द क्लास. The first group will write about formal requests and the second group will write about informal requests. Both groups will present it to the class. या दिलेल्या चित्रांचा उपयोग करून तुम्ही गट करून हे लिहायचं आहे आणि सादर करायचं आहे. दिलेली चित्र या ठिकाणी हे एक चित्र दिलेलं आहे पहिलं. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला हे दुसरं चित्र दिसतं. पहा, बोथ ग्रुप विल प्रेझेंट करायचं आहे. पोलाईट रिक्वेस्ट तुम्ही वापरायचे आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत इनफॉर्मल, फॉर्मल, फॉर्मल अँड व्हेरी फॉर्मल. या ठिकाणी कुठले मॉडल ऑक्झिलरी वापरावे, कुठले वर्ब वापरावेत हेही पॉईंट दिलेले आहेत आपल्याला स्क्रीनवरती दिसतं आणि त्यांचा वापर करून आपण इन्स्ट्रक्शन, क्वेश्चन हे करायचे आहेत. कॅन आय गो टू द पार्क, कॅन आय लिव्ह अर्ली टुडे, कुड आय, मे आय, माईट आय. इनफॉर्मल असेल तर कॅनचा वापर, फॉर्मल असेल तर कुडचा, फॉर्मल मे आय, व्हेरी फॉर्मल असेल तर माईट आय. या ठिकाणी दिलेलेच आहे, यानुसार यांचाच वापर करून आपण ही वाक्य तयार करायचे आहेत. माईट इज व्हेरी फॉर्मल अँड वी डोंट यूज माईट ऑपन. आपण माईटचा वापर हा सहसा जास्त करायचा नाही आणि व्हेरी फॉर्मल आहे.
ओके, इनफॉर्मल फॉर्मल कॅन कुड मे इथंपर्यंत ठीक आहे. नेक्स्ट बघा, एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आपल्याला पॅरलल ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचबरोबर रेन्फोर्समेंट ही आपण करायचं. या ठिकाणी एक बोर्ड आपल्याला दिसतो. या बोर्डचा आधार घेऊन जर कुणाला तुम्हाला काय सांगायचं असेल, सूचना द्यायच्या असेल तर त्याही तुम्ही करू शकता. याच सगळ्या ॲक्टिव्हिटी आपल्याला यातून सोडवायच्या आहेत. इव्हॅल्युएशन बघा की इन्स्ट्रक्शन जे आहे न्यू कमरसाठी या इन्स्ट्रक्शन पूर्णपणे सांगायचे आहेत. इव्हॅल्युएशन, फ्रेम युअर ओन इन्स्ट्रक्शन्स इन द फॉलोइंग सिच्युएशन. पीपल आर नॉट वेअरिंग मास्क ड्युरिंग जर्नी. आता या ठिकाणी आपण हा एक पॉईंट घेतलेला आहे की लोक जे आहेत हे प्रवासाच्या दरम्यान मास्क वापरत नाही. तर त्यासाठी आपण सूचना काय करू शकतो पहा. तर कोणती सूचना ही आपण करू शकतो. उदाहरणार्थ या वाक्यासंबंधी आपण पाहतोय, पीपल आर नॉट वेअरिंग मास्क ड्युरिंग जर्नी. या ठिकाणी आपण एक सूचना करू शकतो की कोणती सूचना होईल, विअर मास्क ड्युरिंग जर्नी. कोणती सूचना होऊ शकते, विअर मास्क ड्युरिंग जर्नी. या पद्धतीने दिलेली 4 वाक्य जे आहेत त्या वाक्यातून आपण इन्स्ट्रक्शन तयार करायचे आहे. तुम्ही हे पूर्ण करा. ओके, नेक्स्ट बघा काय सांगितलेलं आहे ॲक्टिव्हिटीमध्ये. दीक्षा व्हिडिओ QR कोड आहे, तुम्ही पाहू शकता. आणि माय टेक अवे टुडे आय लर्न. आजच्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपण काय शिकलो, तर हाऊ टू रिस्पॉन्ड टू डिफरंट काइंड्स ऑफ इन्स्ट्रक्शन्स, रिक्वेस्ट अँड डायरेक्शन्स. वेगवेगळ्या प्रकारच्या या सूचना, विनंती किंवा डायरेक्शन जे दिशा आहेत हे सांगणं, आपण त्यावेळेला कसं रिस्पॉन्ड व्यवस्थित करू शकतो, या गोष्टी आपण शिकलेलो आहेत या ठिकाणी. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 2 आता झाली ती 1 जुलैची ॲक्टिव्हिटी होती. आता ही 2 जुलैची ॲक्टिव्हिटी सांगतोय. काय ब्रिज कोर्स बुकमध्ये पहा 2 जुलैचे आपले कॉम्पिटन्सी काय आहेत बघा. ही ॲक्टिव्हिटी सोडवल्यानंतर इथं दिलेले हे स्टेटमेंट आपले पूर्ण झाले पाहिजेत किंवा हे आपण संपादनूक पातळी गाठली पाहिजे. हा पहिला हेतू लक्षात घ्या. थर्ड बघा, अंडरस्टँड्स अनाउन्समेंट अँड स्पीचेस ऑन फेमिलियर टॉपिक्स. काय दिलेलं आहे या ठिकाणचे आपल्याला 2 कॉम्पिटन्सी आपण ॲक्टिव्हिटी 1 मध्ये पाहिल्या. आता तिसरी बघा, अंडरस्टँड्स अनाउन्समेंट अँड स्पीचेस ऑन फेमिलियर टॉपिक्स. आपल्याला माहीत असलेल्या विषयावरती दिली गेलेली भाषणं जे आहेत ते भाषण असो किंवा अनाउन्समेंट असो हे आपल्याला समजलं पाहिजे. अँड फाइंड स्पेसिफिक डिटेल्स, फॅक्ट्स, इन्फॉर्मेशन इन द फॉर्म ऑफ स्पीच अँड डायलॉग ऑर स्टोरी. या स्वरूपात आपण ती माहिती गोळा करायची आहे. या ठिकाणी दिलेले इन्स्ट्रक्शन्स ही तुम्ही पहा. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट काय बघा, लिसन द स्पीच अटेंटिव्हली. यासाठी तुम्ही दिलेलं स्पीच जे आहे ते अतिशय लक्षपूर्वक तुम्ही ऐकायचं आहे. अनाउन्समेंट असेल अतिशय लक्षपूर्वक ऐका. थिंक अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज, फॉलो द इन्स्ट्रक्शन्स फॉर द टीचर अँड डिस्कस इन युअर ग्रुप अँड प्रेझेंट इट टू द क्लास अँड फील फ्री व्हाईल आस्किंग क्वेश्चन्स. आता लर्निंग ॲक्टिव्हिटी या ठिकाणी एक दिलेली आहे, एक डेमो बघा. टीचर डिलिव्हर्स अ स्पीच अबाउट हेल्थ अँड फिटनेस संबंधी या ठिकाणी एक शिक्षक भाषण दिलेले आहे. ते भाषण या ठिकाणी प्रिंट तुम्हाला समोर दिसते आणि ते भाषण झाल्यानंतर त्याच्यावरती जे प्रश्नोत्तर आहेत ते आपण सोडवायचे आहेत. आता भाषण बघा, मी वाचतो, लक्षपूर्वक ऐका. भाषण काय आहे, गुड मॉर्निंग चिल्ड्रन, टुडे आय एम गोइंग टू टॉक अबाउट हेल्थ अँड फिटनेस. एव्हरी स्टुडंट मस्ट ट्राय टू कीप गुड हेल्थ. It is not very difficult to do so. The first requirement is early to bed and early to rise. Morning air is very fresh. We should take exercise in this air. Here we can do yogasans and pranayams. Food plays very important role in development of health. We must take a balanced diet. We should take a fresh healthy food and avoid junk food because it is unhealthy for our body. Milk and some butter must be a part of our diet. We should take meals at regular times. It is not good to keep on eating something or the other all the time. Then for a healthy body we need a tension-free mind. We can do meditation for peace and tranquility. At last we can say health is wealth. असं या ठिकाणी तुम्हाला हे भाषण आहे आणि हे भाषणानंतर आता हे प्रश्नोत्तर सोडवायचे आहेत. व्हॉट इज द फर्स्ट रिक्वायरमेंट फॉर हेल्थ. आता तुम्ही स्पीच लक्षपूर्वक ऐकलेलं आहे.
आणि फर्स्ट रिक्वायरमेंट हेल्थची काय सांगलेली आहे, अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज, या पद्धतीनं प्रश्नोत्तर या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही ते पाहून घ्या आणि वहीत सोडवा. आता सॉल्व ॲक्टिव्हिटी जी आहे डेमो या ठिकाणी दिलेलं आहे की टीचरनी स्पीच डिलिव्हर केलेलं आहे. आता इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज अँड युजफुलनेस याच्यावरती स्पीच आहे आणि त्याच्यावरती प्रश्नोत्तरं हे असं आहे. तुम्ही इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज याच्यावरती एखादा निबंध पाहून तो वाचू शकता आणि ते प्रश्नोत्तरही तुम्ही सोडवायचे आहेत. ओके, या पद्धतीनं तुम्हाला हे सोडवत असताना तुम्हाला रेफरन्स मटेरियलही भरपूर गोळा करावं लागणार आहे आणि पालकांनी हे उपलब्ध करून द्यावं अशी मी त्यांना विनंती करतो. प्रॅक्टिससाठी या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं पहा, टीचर आता हे तुमचे ग्रुप होणार आहेत, ह्या इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिल्या जाणार आहेत आणि ग्रुप करून एक कलेक्ट केलं जाणार. ओके, अँड about health and fitness and write down 3 main points in your notebook and group leader will present it into the class. आता ते भाषण ऐकल्यानंतर हेल्थ अँड फिटनेससाठी आवश्यक गोष्टी अशा तुम्हाला जेवढ्या वाटतात ते पॉईंट आऊट करून हे ग्रुप लिडर वाचेल. या पद्धतीने ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण समरस होऊन या ॲक्टिव्हिटीज सोडवायच्या आहेत. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. आपणाला काय दिलेली आहे बघा, वेल्दी हॅबिट्स कोणकोणत्या आहेत. गेटअप अर्ली ही वेल्दी हॅबिट्स आहे. ब्रशिंग टीथ इन मॉर्निंग अँड नाईट, अर्ली टू गो बेड, टेक बाथ एव्हरी डे, कटिंग नेल्स एव्हरी वीक, आफ्टर मील रिन्स आवर माउथ. ह्या वेल्दी हॅबिट्स आहेत, खूप छान सवयी आहेत. याही आपण सवयी लावून घ्यायच्या आहेत. या पद्धतीनं आणि हे पॉईंट आऊट करून लिहायचं आपल्याला, हे लक्षातही राहिलं पाहिजे. अँड राईट डाऊन द डिफरंट वेज टू द हेल्दी अँड फिट. इथं सांगितलेल्या गोष्टीशिवाय आणखीन कोणत्या गोष्टी तुम्हाला हेल्दी आणि फिटसाठी आवश्यक आहेत असं वाटतं ते तुम्ही घेऊ शकता. इट मे बी रुटीन चेकअप टू आवर फॅमिली डॉक्टर्सकडे जाऊन रुटीन चेकअप असेल, काय असेल, त्यासुद्धा हेल्दी हॅबिट आहेत. यासाठी एक्स्ट्रा माहितीसाठी तुम्हाला या ठिकाणी दीक्षा व्हिडिओ दिलेले आहेत ॲप, यावरती तुम्ही क्लिक करून अधिक माहितीही तुम्ही मिळवू शकता. अशा प्रकारे तुम्ही हे सोडवायचं आहे. अँड नाऊ या पद्धतीने प्रॅक्टिस करून इथं सुद्धा प्रश्न तर तुम्हाला आहे ती सोडवून पूर्ण करायचे आहेत. ओके, नेक्स्ट आता ॲक्टिव्हिटी 3 जी आहे, आता ॲक्टिव्हिटी 3 आपण पाहूया. यामध्ये लर्निंग आउटकम्स काय सांगितले बघा. लर्नर्स आर एबल टू रिकॉल स्पेसिफिक फॅक्ट्स, डिटेल्स, मेन पॉईंट्स आफ्टर लिसनिंग टू अ प्रोग्राम. ही ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर तुमच्यामध्ये ही कॉन्फिडन्स आली पाहिजे. हे लर्निंग आउटकम्स तुमच्यामध्ये यावं की लर्नर्स आर एबल टू रिकॉल स्पेसिफिक फॅक्ट्स. तुम्हाला जी फॅक्ट आहे ती आठवावी, सांगता यावी. डिटेल्स, मेन पॉईंट्स आफ्टर लिसनिंग टू अ प्रोग्राम. तो प्रोग्राम ऐकल्यानंतर त्यातले ठळक मुद्दे, मेन पॉईंट्स हेही तुम्हाला सांगता यावं. या दृष्टीनं बघा ॲक्टिव्हिटी काय आहे. तुम्हाला प्रिंटेड प्रोग्राम दिला जाईल, तो मोठ्यानं तुम्ही वाचायचा आहे. ऑलरेडी तुम्हीच तो आता प्रिंटेड प्रोग्राम ही मिळवायचा आहे. या ठिकाणी प्रॅक्टिससाठी सांगितलेलं आहे बघा की एक प्रोग्राम तुम्ही, बरेचसे प्रोग्राम तुम्ही अटेंड करता, त्यातला कोणताही प्रोग्राम तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. इट मे बी बर्थडे प्रोग्राम असेल, वेडिंग प्रोग्राम असेल, वेडिंग ॲनिव्हर्सरी असेल, किंवा कुठले धार्मिक कार्यक्रम असतील, किंवा कुठं व्याख्यानमाला असेल, कोणतेही प्रोग्राम तुम्ही एक उदाहरण म्हणून घेऊ शकता आणि त्याची उत्तरं तुम्ही लिहायची आहेत. आता उदाहरण व्हॉट इज द प्रोग्राम या ठिकाणी आहे वेडिंग ॲनिव्हर्सरी. हू आर द होस्ट, मिस्टर सचिन अँड मिसेस सुनीता पाटील. या पद्धतीने हे मेन पॉईंट त्यातले सांगता यावेत आपणाला. यासाठी सुद्धा ह्या इन्स्ट्रक्शन ह्या फॉलो करायचे आहेत. प्रोग्राम तुम्हाला तो रिकॉल झाला पाहिजे, आठवलं पाहिजे, काय आपण पाहिलो, काय त्यातलं आवडलं, काय नाही हे सांगता यावं. हा या ॲक्टिव्हिटी मागचा हेतू आहे. encourages the learners to recall specific facts, details, main points in the provided program. Allow learners to use the L1 learning one for their responses and translate them into English. हेही करता यावं. तुमच्यासाठी या ठिकाणी या ज्या सूचना दिलेल्या आहेत ह्या पाहून त्या अनुषंगानं तुम्ही प्रयत्न करा. आता या ठिकाणी एक प्रोव्हाइड तुम्हाला केलेलं आहे बघा प्रोग्रामचं. आता हे प्रोग्राम पहा, या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल. लर्निंग ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिले. प्रोव्हाइड अ प्रिंटेड प्रोग्राम पॅम्पलेट और प्रोग्राम कार्ड टू द लर्नर. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक पॅम्पलेट आहे. तुम्ही असं किंवा यासारखं कोणतंही प्रोग्राम तुम्ही घेऊ शकता.
वेडिंग ॲनिव्हर्सरी इव्हेंट आहे, 15th वेडिंग ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन अँड संडे जुलै 25, 2021 ॲट 4:30 PM नाव दिलेले आहेत आणि मिस्टर सुनील अँड मिसेस सुनीता पाटील are going to celebrate their 15th wedding anniversary. Request the pleasure of your company of this celebration and venue या ठिकाणी दिलेलं आहे. आता तुम्हाला जे प्रश्न मगाशी आपण पाहिले त्या अनुषंगाने ask the remaining learners to listen it carefully and ask the learners to take important points from the provided program in their notebook. ओके, या पद्धतीनं हे तुम्ही सोडवायचं आहे. नेक्स्ट आता ही 4 जुलैची ॲक्टिव्हिटी आपली अर्थात उद्याची आहे, रविवारची. गुरुवारी 1 जुलै होता, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. तुम्ही डिक्शनरी ही तुमच्याजवळ असणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुम्ही डिक्शनरीमधून रेफर करू शकता. तर 4थी ॲक्टिव्हिटी आपल्याला आहे आणि त्याचे आउटकम्स पहा. आपण फोकस आपला आउटकम्सवरती पूर्ण असू द्या, कारण तुम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज सोडवता त्या ॲक्टिव्हिटीमधून त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीच्या सुरुवातीला जे आउटकम्स दिलेले आहेत ते आउटकम्स तुम्ही संपादित झालं पाहिजे. ती संपादनक पातळी तुम्ही गाठली पाहिजे. त्यासाठीच तर हा ब्रिज कोर्स आहे. नोट्स द डिफिकल्ट अनफेमिलियर बीट्स बाय लिसनिंग सो ॲज टू आस्क लॅटर. कुठली कॉम्पिटन्सी लिसनिंग आउटकम लर्निंग आउटकम बघा, कॉम्पिटन्सी स्टेटमेंट आहे. नोट्स द डिफिकल्ट, जे कठीण वाटतं, अपरिचित वाटतं ते नेमकं शोधणं, काय समजलं नाही हे शोधणं. अनफेमिलियर बीट्स वाईल लिसनिंग सो ॲज टू आस्क क्वेश्चन्स लॅटर. तुम्ही जे ऐकत आहात ते ऐकत असताना तुम्हाला अपरिचित काय वाटलं ते शोधून काढणं आणि ते डिक्शनरीमध्ये पाहून शिक्षकांच्या मदतीनं ते शिकणं. आपणाला जे कळलं नाही, समजलं नाही ते शोधून काढणं किंवा आपणाला काही कळलं नाही हे कळलं पाहिजे, हे महत्त्वाचं या लर्निंग आउटकम्समध्ये सांगितलेलं आहे. इथं इन्स्ट्रक्शन दिले आहेत, त्या पद्धतीने तुम्ही चला. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट जे आहेत त्या आपण थोड्या बघूया. तुमच्यासाठी इन्स्ट्रक्शन आहे, स्टुडंट लिसन केअरफुली द डिफिकल्ट अनफेमिलियर बीट्स ऑर वर्ड्स अँड नोट देम इन टू दिअर कॉपीज. तुम्हाला जे अवघड वाटतं ते तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. ओके, आणि त्यानंतर स्टुडंट्स विल आस्क क्वेश्चन्स अबाउट डिफिकल्ट अनफेमिलियर वर्ड्स मिनिंग अँड प्रोनाऊन्सिएशन. तुम्हाला जे वाचताना, ऐकताना, पाहताना जे कठीण वाटलं ते पॉइंट आउट करणं आणि त्याबद्दल प्रश्न विचारणे. तो शब्द, ती फ्रेज किंवा ते अक्षर हे जाणून घेणं, या गोष्टी आपण करायच्या आहेत. फॉर एक्झाम्पल पहा, या ठिकाणी एक लर्निंग ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. चिंटू या ठिकाणी प्रॉपर प्रोनाऊन्सिएशनमध्ये वाचायचं आहे. चिंटू इज वॉचिंग होर्डिंग्स. He lives in rural area. Rhythm provides melodious sounds. Photography was his hobby. Explicit means direct or clearly expressed. आता या ठिकाणी अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत हे पहा. टेल द करेक्ट प्रोनाऊन्सिएशन टू स्टुडंट. पाहणं, त्यांचा अर्थ मराठी इंग्रजीमध्ये तुम्ही पाहून घेणं. यासाठी डिक्शनरीचा अत्यंत परिणामकारक उपयोग तुम्हाला होऊ शकतो. आणि टेल देम मोर सेंटेन्सेस ऑर डिफिकल्ट ऑर अनफेमिलियर बीट्स ऑर वर्ड्स हे सांगितले. या ठिकाणी पुन्हा एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला डेमो दिलेला आहे. पहा की आता या ठिकाणी आस्क स्टुडंट्स टू रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस. हे वाक्य वाचल्यानंतर आता उदाहरणार्थ वाक्य बघा, दे आर ऑफन लेट. दे आर ऑफन लेट. आता या ठिकाणी ऑफन म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही टीचा साऊंड या ठिकाणी सायलेंट असल्यामुळं टीचा उच्चार झालेला नाही, अनुच्चारित तो लेटर आहे, त्यामुळं ऑफन झालं. ऑप्टन आपण वाचलो नाही. दे आर ऑफन लेट. त्यामुळं ते तुम्हाला माहीत आहे का? तर कोण सायलेंट लेटर माहीत आहे म्हणेल, नाही म्हणेल, नसेल तर ते माहीत करून घ्यायचं आहे. या पद्धतीनं आपण हे शिकायचं आहे. लेट्स सी अनदर वर्ड. आता आपण मराठीत म्हणताना फेब्रुवारी असं म्हणतो, पण इंग्रजीमध्ये आपण प्रोनाऊन्स करत असताना फेब्रुवारी 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 असा आपण उच्चार करणार. टेल. आता अशा पद्धतीनं अधिक अवघड कठीण शब्द तुम्हाला जे असतील ते लिहून तुम्ही या पद्धतीनं सराव करायचा आहे. अँड टेक टुडे आय लर्न. आता या ठिकाणी या 4 तारखेला तुम्ही काय शिकला बघा. I learned to listen properly and notes down difficult beats.
and how to pronounce correctly, also how to ask questions on difficult beats. Also I learned to read and I learned the meaning of difficult beats. हे आपण शिकलेले. अशा पद्धतीनं आपण दररोज एक एक ॲक्टिव्हिटी सोडवत जायचं आहे. 15 दिवसातून तुमची एक टेस्ट होईल, 30 दिवसातून दुसरी होईल आणि 45 दिवसाला तिसरी होईल. ओके, या पद्धतीने तुम्ही सोडवायचं आहे. आज आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पहिल्या 4 ॲक्टिव्हिटींची चर्चा केलेली आहे. तुम्ही असे संदर्भ साहित्य मिळवून, घरातल्यांची मदत घेऊन, आपल्या थोरल्या भावंडांची मदत घेऊन, पालकांची मदत घेऊन तुम्ही हा ब्रिज कोर्स अतिशय उत्तम प्रकारे सोडवणार याची मला संपूर्ण खात्री आहे. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या आठवड्यातील जे काही ॲक्टिव्हिटी आहेत त्याची चर्चा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. ओके फ्रेंड्स, thank you very much for watching this video, and also you must solve each and every activity of your own. तुम्ही स्वतः ह्या ॲक्टिव्हिटी सोडवायच्या आहेत. कुणी सोडवलेल्या असतील तर त्या रेडीमेड लिहून करायचं नाही, हे तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. ओके फ्रेंड्स, त्यामुळं मला आशा आहे की तुम्ही नक्कीच व्यवस्थितपणे स्वतः समरस होऊन हे सगळं सोडवणार आहात. ओके, थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.